नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील एका नवीन आणि बेस्ट व्हिडिओमध्ये। आजचा हा बेस्ट व्हिडिओ याच्यामुळे राहणार आहे कारण आपण येऊन पोहोचलेलो आहोत महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका थंड हवेच्या ठिकाणी। आणि या थंड हवेचं ठिकाण आणि त्याचबरोबर बॅकग्राऊंडला हे उंच उंच डोंगर पाहत असाल किंवा खोलदरी पाहत असाल, यावरून तुम्ही पण लक्षात घेतलं असेल किंवा ना टायटलवरून आपल्याला लक्षात आलं असेल, आपण आलेलो आहोत थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रातलं महाबळेश्वर या ठिकाणी। म्हणजे आता आपण पाचगणी व वाई पाचगणी ह्या महामार्गावरती किंवा रस्त्यावरती आहोत। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक जाता जाता करायला मात्र हाई करू नका। एक लाईक म्हणजे पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळते। या व्यतिरिक्त आणखीन कुठले व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील मित्रांनो नक्की कळवा। चला तर इथून आता वाई पाचगणी घाटातून आपण प्रवास करूया। तर मंडळी पाचगणीमध्ये जवळपास आपण आलेलो आहोत आणि आता जाणवायला लागले की खरंच याला थंड हवेचे ठिकाण का म्हणतात। थंडीमध्ये आल्यानंतर थंडी जास्तच आपल्याला इकडं अनुभवायला मिळेल आणि आपण टॉपला आल्यामुळे आता इथं मात्र आपल्याला थंडी जाणवायला लागलेली आहे। हे समोर दिसते पाचगणी हे ठिकाण आहे, त्याच्या पलीकडं पुढे गेल्यानं आणखीन आपल्याला महाबळेश्वर पाहायला मिळेल। या पाचगणीतला पण हा व्ह्यू पॉईंट मस्त दिसतोय पहा, एकदम जबरदस्त। या ठिकाणी व्हॅली दिसते आणि त्यानंतर पलीकडले डोंगर वगैरे हे पण पाहायला मिळतात आपल्याला। महत्त्वाचा पारशी पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। आपण पाचगणीकडून आल्यानंतर तर या ठिकाणी आपण थांबूया थोडं। तर मंडळी आपण पारशी पॉईंटच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि या पारशी पॉईंटवरून विविध खाली ज्या दरीमध्ये असलेले गावं वगैरे आहेत किंवा या पाचगणीमधले विविध जे पॉईंट्स आहेत, तर ह्याचा व्ह्यू पाहण्यासाठी आपल्याला तसं धुका आहे, परंतु इथं टेलिस्कोप आहे। 100x पर्यंतचा व्ह्यू त्या टेलिस्कोपद्वारे मिळतो। तर इथून तुम्ही 50 रुपये देऊन ते सर्व पॉईंट्स पाहू शकता। जसं वेगवेगळे चित्रपट राजा हिंदुस्थानी असेल, त्यानंतर तंगबलीचं जे गाव होतं जे दाखवलेलं होतं ते गाव इथं शूट केलेलं आहे। राजा हिंदुस्थानी पालनखेत म्हणून गाव होतं, त्याचंसुद्धा या ठिकाणी शिव मंदिर वगैरे अनेक बरेचसे चित्रपट याची शूटिंग काश्मीरमध्ये वगैरे दाखवण्याऐवजी किंवा दुसऱ्या म्हणजे जे इतर राज्यामध्ये न जाता ते प्रत्यक्ष इथं शूट करून तुम्हाला त्याचा अनुभव म्हणजे या चित्रपटाद्वारे मिळत असतो।
पाहिलं आपण त्या ठिकाणी आपण टेलिस्कोपचा वापर करून विविध जे पॉईंट्स आहेत, दरीमधले गावं आहेत, तर त्याचा व्ह्यू पाहिलेला आहे. आता आपण पाचगणीपासून पुढे महाबळेश्वरकडे प्रवास सुरू केलेला आहे. तर चला मग आता इथून पुढं काही 1-2 पॉईंट पाहणार आहोत आपण आणि आपला प्रवास जो आहे तो पुढे कंटिन्यू करणार आहोत, कारण आपल्याला खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. आज थांबलेलो आहोत कारण आपल्याला इथं स्ट्रॉबेरीची शेती पाहायला मिळते. मित्रांनो, महाबळेश्वर पाचगणी म्हटलं की इकडे भागामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे फळं खायला मिळतात आणि खास करून इथं स्ट्रॉबेरीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. हे पण आपण इथं पाहूया. बघा आता तुम्हाला दिसतंय का नाही काही सांगता येत नाही, परंतु अशी छोटी छोटी झाडं आहेत आणि त्याला स्ट्रॉबेरी लागलेली दिसते. पहा आय लव्ह स्ट्रॉबेरी तिथं बनवलेले दिसते. पहा चित्र ते अशा पद्धतीनं स्ट्रॉबेरीचं उत्पन्न काढल्या. ब्रोकोली पण दिसते बहुतेक तिथं अजून त्यामध्ये. अशा पद्धतीनं हे स्ट्रॉबेरीचं उत्पन्न काढल्या जाते. चला आता पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करूया. तर मंडळी, महाबळेश्वरमधला हा सर्वात आकर्षक पॉईंट आहे, कारण या ठिकाणी आपल्याला वेण्णा लेक पाहायला मिळते. तर हे एक धरण आहे छोटंसं आणि याच्यामध्ये बोटिंगचा पण अनुभव तुम्ही घेऊ शकता, आनंद लुटू शकता. त्याचबरोबर हॉर्स रायडिंग वगैरे पण याचा आनंद तुम्ही या ठिकाणी येऊन घेऊ शकता. म्हणूनच हा पॉईंट जो आहे तो सर्वात आकर्षक पॉईंट आहे. इथला व्ह्यू आपण पाहणार आहोत. एकंदरीत मंडळी, आता आपल्याला इथून पुढं आंबेनळी घाट पाहायला मिळेल आणि पोलादपूरपर्यंत 40 किलोमीटरचा हा म्हणजे एकदम वेडीवाकडी वळणं घेत जाणारा हा घाट आहे. या घाटातला प्रवास आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अगदी एक लेनचाच हा मार्ग आहे. एकाच लेनवरतून मोठी वाहने, छोटी वाहने प्रवास करतात. पूर्वी इथून पोलादपूरला जाण्यासाठी रस्ता नव्हता, पलीकडल्या दिशेने जावं लागायचं, म्हणजे खूप दूरवरून जावं लागायचं. म्हणजे ज्यावेळेस आम्ही एक 7-8 वर्षापूर्वी या भागामध्ये आलो होतो. चला तर मग आजचा हा महाबळेश्वर पाचगणीचा जो आपण प्रवास केलेला आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आणि अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता इथून लगेच आपण स्टार्ट करणार आहोत आंबेनळी घाटातला प्रवास. तो पण व्हिडिओ पाहायला विसरू नका. लवकरच तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे.